कालभैरवाची उत्पत्ती कशी झाली? स्कंद पुराणानुसार ब्रह्मदेव एकदा गर्विष्ठ झाले आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवाचा अपमान केला। यामुळे त्यांना राग आला। त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली। शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले। यामुळे त्याच्यावर ब्रह्महत्येच्या पापाचा आरोप करण्यात आला होता। या पापापासून मुक्त होण्यासाठी कालभैरव शिवनगरी काशीला गेला। तो ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला। त्यानंतर कालभैरव कायमचा काशीतच राहिला। कालभैरव जयंतीचे महत्त्व काय? कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते। या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती, शत्रू आणि अडथळे दूर होतात। याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू किंवा शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते। तंत्र आणि मंत्र पद्धतींसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व आहे। कधी आहे कालभैरव जयंती? पंचांगानुसार कालभैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीची सुरुवात मंगळवार नोव्हेंबर 11 रोजी रात्री 11:08 वाजता सुरू होणार आहे। ही तिथी नोव्हेंबर 12 रोजी रात्री 10:58 पर्यंत असणार आहे। अशा वेळी कालभैरव जयंती बुधवार नोव्हेंबर 12 रोजी साजरी केली जाणार आहे। तसेच या दिवशी 2 शुभयोग देखील तयार होत आहे। कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होणार आहेत। शुक्ल योगाची सुरुवात सकाळी होऊन तो 8:02 पर्यंत असेल। त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होणार आहे, जो संपूर्ण रात्रभर राहील। त्यासोबतच त्या दिवशी आश्लेषा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी 6:35 पर्यंत असणार आहे। त्यानंतर मघा नक्षत्राची सुरुवात होईल। ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये तुम्ही कालभैरवाची दिवसा पूजा करू शकता। पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6:41 ते 9:23 पर्यंत आहे, तर 10:44 ते दुपारी 12:50 पर्यंत हा देखील पूजेसाठी शुभ वेळ राहील। कालभैरव जयंतीला निशिता पूजा महत्त्वपूर्ण आहे, जिथे तंत्र आणि मंत्र पद्धती केल्या जातात। कालभैरव जयंतीचा निशिता मुहूर्त रात्री 11:39 ते 12:32 पर्यंत राहील। कालभैरव जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:56 ते 5:49 पर्यंत राहील। त्या दिवशी अभिजित मुहूर्त नसेल। यावेळी राहुकाळ दुपारी 12:05 ते 1:26 पर्यंत असेल।